राजकीय बातमी. गिरीश महाजनांच्या वक्तव्याचा आता समाचार घेण्यात आला. शरद पवारांनी कान टोचल्यात. गिरीश महाजनांचं वक्तव्य आम्हाला मान्य नाही असं पवार म्हणाले. शीख समाजाचं नुकसान काँग्रेस पक्षानं केलं हे अमान्य असल्याचं पवार यांनी भूमिका मांडली आहे. ऑपरेशन ब्लू स्टार म्हणजे इंदिरा गांधींचा त्याग अशा शब्दात शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. राजीव, इंदिरा गांधींनी शिखांवर अन्याय केले हे विधानच चुकीचं आहे. इंदिरा गांधींनी देशाच्या प्रतिष्ठेशी तडजोड केली नाही. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, रक्षणासाठी शीख समाजानं प्रचंड त्याग केलाय. त्यांचं योगदान विसरता येणार नाही असं पवार म्हणाले. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे ते शीख समाजाच्या कार्यक्रमासाठी गेले. ते गेले तिथे मला काही तक्रार करण्याचं कारण नाही, पण तिथं जे काही भाषण केलं गेलं ते भाषण अतिशय हलक्यात घेणारं होतं. त्या भाषणामध्ये त्यांनी फार मोठी टीका टिप्पणी ही त्या ठिकाणी केली. इंदिरा गांधी या देशाला स्वातंत्र्याच्या नंतर संघटित करायला, शक्तिशाली ठेवायला, जगामध्ये देशाची प्रतिष्ठा वाढवायला अतिशय महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या मालिकेमध्ये एक महान व्यक्ती होती. त्यांनी देशाची प्रतिष्ठा ही नेहमी सांभाळली. बाकी काही गोष्टी असो, पण त्यांनी देशाच्या प्रतिष्ठेच्या संदर्भात कधीच तडजोड केली नाही. पवार साहेबांचं भाषण झालं, कानपिचक्या दिल्या गेल्या. अगदी गिरीश महाजनांपासून थेट केंद्रीय पातळीपर्यंत तुलना करू नका. नेहरू होते. तुमची प्रतिक्रिया? वस्तुस्थिती आहे. आपण जर बघितलं, दोन विषय सांगतो. नेहरूंपासून इंदिरा गांधीपासून बांगलादेश असेल किंवा इतर नेपाळ वगैरे इतर राष्ट्र आहेत, या राष्ट्रांना कोणी मदत केली? त्यावेळेला स्वतंत्र करण्यासाठी त्यांच्या कालावधीमध्ये या देशाने केली. आज तीच राष्ट्र आपल्याबरोबर नाही आहे. आज देशाचे पंतप्रधान जरी असले तर त्यात तुलना जर केली तर तुम्हाला फरक दिसेल. आज त्यावेळेला मनमोहन सिंग असताना सुद्धा देशावर संकट आलं होतं, पण आज संकट ज्या पद्धतीने आहे त्याला न्याय देण्याच्या संदर्भामध्ये पंतप्रधान कमी पडतायत अशी भावना सर्वसामान्य जनतेमध्ये आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे संबंध बिघडल्यानंतर काय होतात, ही महागाई, डिझेल, पेट्रोल जे आपल्याला उपलब्ध होऊ शकत होतं, जे राष्ट्र आपल्याला देत होते त्यांच्यावर आपले संबंध बिघडले. एकच मित्र केला आणि बाकीचे मित्र दुरावले. याचा परिणाम आज देश बघतोय. तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात. एक वाक्य होतं तुमचं की कार्यकर्त्यांना लढायचं नाही तर नेत्यांनाही लढायला हवं. यापुढे नेते हवेत. त्यांना सांगितलेलं आहे की काय झालंय, आमच्याकडं आता आम्ही ठराविक शिलेदार राहिलेलो आहोत. बरेच लोक गेले सत्तेबरोबर. आता नेत्यांसकट कार्यकर्त्याला हुरूप कधी येतो? नेता रस्त्यावर उतरला तर कार्यकर्त्याला हुरूप येतो. नेत्यांसकट आम्ही सगळे उतरू, पण ते उतरत असताना मी पुढचं अजून एक सांगितलंय, सत्ता 100% येणार, पण ते येत असताना ज्यांनी आता सगळं सोसलेलं आहे, ज्यांनी लढाई केली, सत्ता येताना बरेच परत येतील, परंतु त्यांना न घेता सामान्य कार्यकर्त्याला ताकद द्यायचा असा आमचा अजेंडा असेल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर सत्ता आल्यानंतर जर कुणी घरवापसी करत असेल तर त्यांना संधी न देता निष्ठावंत कार्यकर्त्यालाच संधी दिली जाईल असं प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पुढारी न्यूजशी बोलताना खरं तर स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकास खवळेसह मी संदीप राजकोळकर, पुढारी न्यूज, मुंबई.